श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय जो असतो, ज्याला सुख असं म्हणतात, आनंद असं म्हणतात, त्या आनंदाचा आपण संतांच्या दोन ओव्यांच्या आधाराने विचार करूया. एक ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांची आणि एक ओवी आहे समर्थ रामदास स्वामींची. अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तुमच्या आमच्या सर्वांचा. सुख आणि आनंद अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि सातत्याने मी सांगत होतो की परमार्थ शास्त्राचा जो अभ्यास आहे किंवा या क्षेत्रातला कोणत्याही साधनेचा जो अभ्यास आहे, त्या साधनाचा हेतू ही आनंदाची प्राप्ती असा असतो, निर्भयता असा असतो, शांती असा असतो. मला असं वाटतं 15 दिवस हे शब्द माझ्या तोंडातून ऐकून काही जणांना कंटाळा सुद्धा येईल की सारखं किती वेळा आनंद, शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता सांगतात. आता त्याचं एकच उत्तर आहे की हेच खरंच परमार्थाचं लक्ष आहे, उद्दिष्ट आहे. ज्या पलीकडे परमार्थाचं एकही उद्दिष्ट नाही. आणि दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर हे उद्दिष्ट जर साध्यता जर नसेल तर आम्ही परमार्थाच्या नावाने जे करतो ते प्रत्येक गोष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता असते. या दृष्टीने सुख आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, आनंद आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि हा विषय समजावून घेताना आम्हाला सातत्याने श्रद्धेवर अवलंबून राहायची गरज नाही. आपण नेहमी ऐकतो परमार्थ हा श्रद्धेचा विषय आहे, निर्विवाद गोष्ट आहे. पण सगळ्याच गोष्टी श्रद्धेवर अवलंबून नाही आहेत. काही गोष्टी तर्कावर अवलंबून आहेत, काही गोष्टी आपल्या अनुभवाशी सुसंगत आहेत. म्हणून तर्क, आपला अनुभव आणि शास्त्र या सर्वांचा जर मेळ घालता आला, सर्वांचा जर एकमेकाशी चांगला ताळमेळ आहे असं आपल्या लक्षात आलं, एकमेकाला पूरक आहेत असं लक्षात आलं, तर केवळ श्रद्धेवरती परमार्थ अवलंबून नाही हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कळेल. हल्ली आपण सगळेजण सुशिक्षित असतो, आपापल्या क्षेत्रात पदवीधर असतो, आपापल्या क्षेत्रात मोठं नाव कमावलेलं असतं, सगळं कमावलेलं असतं. सत्ता आहे, संपत्ती आहे, यश आहे, कीर्ती आहे, प्रतिष्ठा आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या सगळ्यांना काहीतरी कारणाने सुख निर्माण करावं लागतं. काहीतरी प्रसंगाने, काहीतरी विषयांच्या आधाराने सुख निर्माण करावं लागतं. एक उदाहरण घेऊया. दिवाळीचे दिवस 4 असतात. त्या दिवाळीचे 4 दिवस आम्ही आनंद असे ठरवलेले असतात. हे 4 दिवस सुखाचे आहेत, हे 4 दिवस आनंदाचे आहेत, असं आम्ही ठरवलेलं असतं. ते 4 दिवस आनंदाचे, सुखाचे सब्जेक्टिव्हली आहेत का ऑब्जेक्टिव्हली आहेत असा विचार केला तर 365 दिवसाचे ते 4 दिवस आहेत. जर ते 4 दिवस सुखाचे असते खरोखर तर सगळ्या जगातल्या लोकांना सुखाचे वाटायला पाहिजेत की नाही. आता आला तर्काचा विचार आला. फक्त आम्हाला भारतीय लोकांनाच ते 4 दिवस सुखाचे वाटतात, बाकी कोणी त्या 4 दिवसाची दखल सुद्धा घेत नाही. याचा अर्थ असा होतो 4 दिवसामध्ये सुख निर्माण करण्याची आम्ही व्यवस्था करून ठेवली आहे. मग त्याला वेगवेगळे आम्ही नावं दिले. नरक चतुर्दशी एकदा म्हणायचो, गुरुद्वादशी म्हणायचो अगोदरच्या दिवशी, मग लक्ष्मीपूजनाचा एक दिवस ठरवायचा, पाडव्याचा दिवस ठरवायचा, भाऊबीजेचा दिवस ठरवायचा. असे 4 दिवस निरनिराळ्या पद्धतीने सुखाचे व्यतीत करण्याचा प्रयत्न करायचा, सुखासाठी वापरायचा प्रयत्न करायचा. ही जे एक आम्ही सुखासाठी चाललेली धडपड असते. आता हे आपण पाहिलं 365 दिवस, त्यातले 4 दिवस आम्ही सुखाचे ठरवलेले आहेत. तर ते आम्हाला सगळ्यांना सर्वांना सुखाचे वाटतात का? लहानपणी 10 वर्षाचा असताना मला जे दिवाळीत सुख वाटायचं ते आता 75व्या वर्षानंतर वाटत नाही. मग मी मुलांसाठी, नातवंडांसाठी ते सगळं साजरं जसं करायचं असतं तसं साजरं करतो. त्यांना अतिशय छान वाटतं, त्यांना अतिशय आनंद वाटतो. पण मी मात्र त्याच्यापासून थोडासा कसा असतो, अलिप्त असतो. आणि अलिप्त असण्याचं कारण आहे, पूर्वी जे त्यात सुख मला वाटत होतं ते आता सुख वाटत नसलं. पूर्वी जो आनंदाचा विषय होता तो तर आता आनंदाचा विषय वाटत नाही. याचा अर्थ असा होतो की सुखाचे काही गोष्टी आम्ही निर्माण करतो आणि निर्माण करून त्यातून जे सुख आहे ते सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. अशी गरज आहे का आपल्याला? आता परमार्थशास्त्र जे आपल्याला मार्गदर्शन करतं या दृष्टीने करतं की असे सुखाचे विषय निर्माण करण्याची गरज आहे का? सुखासाठी कोणावर तरी, कशावर तरी अवलंबून राहायची आवश्यकता आहे का? दोन आहे. कोणावर तरी म्हटलं की त्याचा अर्थ व्यक्ती असा होतो आणि कशावर तरी म्हटलं की त्याचा अर्थ वस्तू असा होतो. भाषेची मत आहे, मी जेव्हा सुखासाठी कोणावर तरी अवलंबून असतो तेव्हा व्यक्तीवर अवलंबून असतो आणि कशावर तरी अवलंबून असतो तेव्हा वस्तूवर अवलंबून असतो.
व्यक्ती नेहमी चेतन असतात आणि वस्तू अचेतन असतात. याचा अर्थ असा होतो की व्यक्ती ज्या असतात त्या सजीव असतात आणि वस्तू ज्या असतात त्या निर्जीव असतात. आपण सजीवावरती सुखासाठी अवलंबून असतो, निर्जीवावरती सुद्धा सुखासाठी अवलंबून असतो. आता हे सुखासाठी अवलंबून जेव्हा राहतो आपण सजीवावरती, निर्विजावर किंवा व्यक्तीवरती किंवा वस्तूवरती, तर ते सुख सातत्याने आम्हाला मिळेल अशी काही खात्री देता येते का? तर्काच्या गोष्टी चाललेल्या, सातत्याने ते सुख आम्हाला त्या व्यक्तीकडून त्या वस्तूकडून मिळेल अशी खात्री देता येते का? असं आहे, प्रामाणिकपणे ज्याने त्या आपापला विचार करायचा. ह्यामध्ये दुसऱ्याचा संबंध फार कमी आहे. परमार्थामध्ये माझ्या एकट्याचा संबंध आहे. आणि मला जर प्रामाणिकपणे असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीवर मी सुखाच्या अवलंबून राहतो ती व्यक्तीकडून मला जे सुख एकदा मिळतं असं वाटत होतं तसं नंतर मिळत नाही, किंवा हळूहळू ते कमी व्हायला लागलं, किंवा काही वेळेला ज्याच्याकडून सुख मिळत होतं किंवा जिच्याकडून सुख मिळत होतं, दोन्ही पद्धतीने आपण बोलूया, त्याच्याऐवजी दुःखच मिळायला सुरुवात झाली, असं जर कुठे लक्षात येत असेल जगामध्ये, त्याचा अर्थ असा होतो की व्यक्तीवरती सुखासाठी अवलंबून राहण्याचा अर्थ नाही. लॉजिकच्या गोष्टी आहे ना. लॉजिक काही वेळा असं कठोर असतं, आणि कठोर असतं याचं कारण आहे की कठोर वास्तव जे असतं ना ते वास्तव काही वेळेला कठोर असतं आणि काही वेळेला आपल्याला छान वाटतं, काही वेळा अनुकूल वाटतं, काही वेळा प्रतिकूल वाटतं. पण आपलं सबंध जीवन जर विचार केला सबंध जीवनाचा, आता उदाहरणार्थ आपण मुलावर सुखासाठी अवलंबून आहोत अशी कल्पना करूया. मुलावर, मुलगा त्याच्यावर सुखासाठी अवलंबून आहोत. माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेक आयाने उद्गार काढलेले आहेत मी काम करत असताना. आता एक्स्ट्रीम आहे, हे एक्स्ट्रीम केस आहे. त्यांनी माझ्या समोर उद्गार काढलेत की याला मी जन्माल्याबरोबर का मारला नाही. आता लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं ते. याला मी जन्मल्याबरोबर का मारला नाही, इतके टोकाचे उद्गार आयाने आपल्या मुलाबद्दल काढलेले आहेत. आता ज्या मुलाच्या प्राप्तीसाठी नवस सायास केले, अनेक देवदेवतांना साकडं घातलं, अनेक काय म्हणतात व्रतवैकल्य केली, अशा पद्धतीने ज्या मुलावरती अवलंबून राहिलं सुखासाठी, आणि ज्या वेळा नंतर निराशा पदरामध्ये आली तर त्याचा जो परिणाम होतो तो परिणाम मोठा विलक्षण असतो. आता याचा अर्थ मुलाकडून सुख मिळू नये असा नाही, मिळतं, मिळावं, मिळतं हे अर्थ बरोबर आहे. पण काही वेळा असं होऊ शकतं की जेवढं पाहिजे तेवढं मिळत नाही, जसं पाहिजे तेवढं मिळत नाही, कदाचित तर सगळं उलटं पालटं होऊन जातं. असं सगळ्या पॉसिबिलिटी आहेत. आपलं जीवन अत्यंत अस्थिर असतं. माणसाचं जीवन अतिशय अस्थिर जीवन आहे. आणि अस्थिर जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला सामोरं जायची तयारी आपल्या मनाची जर व्यवस्थित झालेली असेल तर आपल्याला सुख कधी सोडून राहत नाही आणि सुखाला मी कधी सोडून राहत नाही. ही व्यवस्था परमार्थशास्त्रात आहे, त्या मी समजावून घ्यावी. आणि ते समजावून घेतल्यानंतर सुखासाठी स्वतंत्र मला होता येईल का हा विषय आहे. आम्ही कित्येक गोष्टीत स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतो, स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतो. आपलं मानवी मन कसं काम करत असतं पहा. आमच्या मुरगुडमध्ये नगरपालिका आहे, पण पाणी वेळेवर येत नाही, खूप कमी येतं पाणी. आता पाण्यासाठी मी जेव्हा नगरपालिकेवर अवलंबून राहतो त्यावेळेला पाणी कधी येतं कधी येत नाही, कधी हवं तसं येतं हवं तसं येत नाही, कधी गढूळ येतं कधी स्वच्छ येतं. मग आता मी विचार केला मी बोरवेल ते करेन, एक बोरवेल ज्याला म्हणतात ती बोरवेल खणीन. ती बोरवेल मी खणली की पाण्यासाठी मी कसा झालो, स्वावलंबी झालो. एक स्वावलंबी आहे. मी भाड्याच्या घरात राहतो अशी कल्पना करूया. भारतातली गोष्ट चालली, घर मला खूप त्रास देतात, पाहुणे आले तरी त्रास देतात, बिलं वाढली विजेची तरी त्रास देतात, तुमच्याकडे खूप गर्दी झाली तरी त्रास देतात. आता मी असा विचार करतो ही घरमालकाची कटकट, सारखं भाडं वाढवायला म्हणतात, तर त्याऐवजी माझं 2 खोल्यांचं माझं स्वतःचं घर असलं तर किती बरं होईल. म्हणजे घरासाठी स्वावलंबी बनतो. एक त्यावेळेला आपण नोकरीवर जातो, वाहनातून जातो, बस ज्याला म्हणतात सर्व्हिस, बस सर्व्हिस, ट्रेन याने जातो. त्यावेळेला बस वेळेवर येते येत नाही, पावसाचं बस या स्टॉपपर्यंत जाणं कठीण पडतं वगैरे वगैरे. मग मी एक छोटी 2 व्हीलर घेतो माझ्या स्वतःची. त्याचा अर्थ असा होतो की वाहनाच्या बाबतीत मी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतो, घराच्या बाबतीत स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतो, वाहनाच्या बाबतीत स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतो. मग सुखाच्या बाबतीत स्वावलंबी का होऊ नये, तर लॉजिक आलं. आणि असा मी विचार केला की सुखाच्या बाबतीत मला स्वावलंबी होता येईल आणि होता येतं हे शास्त्र आपल्याला छान समजावून सांगतं. आणि असं झालं जर तर जीवन अतिशय सुरळीत चाललं तरी रामकृष्ण हरी, अर्धवट काहीतरी जरा बिघडलं तरी रामकृष्ण हरी, आणि पूर्णच बिघडलं तरी रामकृष्ण हरी. इथे हरिओम म्हणतात, ते हरिओम आणि रामकृष्ण हरी एकच आहे, काही फरक नाही. आता ही जी एक पद्धत आहे विचाराची,
ही विचाराची पद्धत आम्ही समजून घेतली. तो सुख नेमकं कुठे आहे आम्ही विचार केला. वस्तू आणि व्यक्ती. आता हे एक सोफा सेट आहे, याला वस्तू आहे. एक 10 वर्ष झाली की असं वाटतं आता ह्याचं मॉडेल कसं झालंय, जुनं झालंय, आणि आता मॉडेल जुनं झालं की आता नवीन सोफा सेट आणला पाहिजे असं जेव्हा वाटतं त्यावेळेला तीच वस्तू आम्हाला कायमचं सुख देत नाही. आपल्याला कळतंय ना आता काय ह्यात काय वाईट आहे, आता बिघडलंय काय ह्याच्यामध्ये, पण काही बिघडलेलं नाही. कुठंतरी बघितलेलं असतं, तिथे ते छान वाटलेलं असतं, आणि तिथे ते छान वाटलं की ते छान आपल्याकडे असावं असं वाटतं, आणि ते छान आपल्याकडे असतं ते किती दिवस छान राहतं, थोडे दिवस छान राहतं. थोडा व्यवस्थित विचार केला, लॉजिकली विचार केला, रिअलिस्टिकली विचार केला तर आपल्याला कळतं की वस्तू आणि व्यक्ती याच्यावर सुखासाठी जर अवलंबून राहिलो तर ते सुख कधीतरी मिळेल, कधी तर नाही मिळणार, कधी व्यवस्थित मिळेल, कधी कमी मिळेल, कधी एकदम मिळायचं बंदच होऊन जाईल, त्याच्याऐवजी दुःखच वाटायला येईल, काहीही होऊ शकतं. हे सगळे विचार व्यवस्थित जर केले तर आपल्याला सुखासाठी काहीतरी एक वेगळा विचार संत सांगतात, आणि तो वेगळा जो विचार संत सांगतात तो जर लक्षात घेतला आणि कायमचा लक्षात ठेवला ही महत्वाची गोष्ट असते. सहसा परमार्थ हे प्रवचनात ऐकलेले विचार असतात ते कायमच्या लक्षात ठेवायचे नसतात असा एक संकेत आहे. आणि त्या संकेताप्रमाणे आमच्याकडे एक अशी ब्रेकअप आहे की प्रवचनाला समजा 25 माणसं आली तर कीर्तनाला 250 येतात आणि प्रसादाला 2500 येतात. आता हा ब्रेकअपच आहे आमच्याकडचा. त्याचा अर्थ असा होतो की प्रवचनात जे ऐकलं जातं, जे सांगितलं जातं तो आमच्या खऱ्या गरजेचा विषय असतोच अशी खात्री देता येत नाही. आणि खऱ्या गरजेचा विषय जर व्हायचा असेल तर ते तर्कसंगत पाहिजे, तर्काशी सुसंगत पाहिजे, आमच्या अनुभवाशी सुद्धा सुसंगत पाहिजे. आणि असं दोन्हीशी सुसंगत जर असेल तर त्याची स्वीकारार्हता म्हणजे ऍक्सेप्टेबिलिटी ज्याला म्हणतात ती वाढते. आणि असं ऍक्सेप्ट झालं तर मनामध्ये घर करून राहण्याची शक्यता आहे, मनामध्ये स्थिरतेनं तो विषय राहण्याची शक्यता आहे. आता एवढं प्रास्ताविक आहे सुखासंबंधी, पुष्कळ प्रास्ताविक आहे, पण आता एवढं प्रास्ताविक आजच्या या संदर्भात पुढे, कारण आपल्याला पुष्कळ विचार करायचा. नंतर 2 ओव्या मी म्हटलं होतं. एक आहे समर्थांची ओवी, सांडूने राम आनंद घन, जो करी विषय चिंतन तया कैसे समाधान लोलंगत असे. असा प्रश्न दासबोधात विचारलाय. मी दासबोधावर बोलतोय बरं का, सारखं चाललंय दासबोधावर बोलायचं म्हणून. आता दासबोधावर बोलला तर पाहिजे, मग एखाद्या दासबोधाची ओवी आपल्याला विचारासाठी घेतली पाहिजे. आता तशीच कॉम्प्लिमेंटरी ओवी ज्ञानेश्वर महाराजांची आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. अगदी बरोबर मिळती जुळती ओवी आहे. उलट ह्या 2 ओव्यामध्ये वैशिष्ट्य आहे की जे ज्ञानेश्वर महाराज सांगत नाहीत ते समर्थ सांगतात, समर्थ सांगत नाहीत ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. उदाहरणार्थ हा जो आनंद घन राम आहे, सांडूने राम आनंद घन, जो करी विषय चिंतन, तो आनंद घन राम आहे कुठे, त्याची जागा कुठे आहे, तर त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो. ज्ञानेश्वर महाराज सर्व सुखाची भाषा बोलतात, समर्थ रामदास स्वामी आनंद घनाची भाषा बोलतात. दोन्हीचा अर्थ अगदी तेच आहे. म्हणजे जे ज्ञानेश्वर महाराज सांगत नाहीत ते समर्थ सांगतात, समर्थ सांगत नाहीत ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आणि दोघांनी ते सांगितल्यामुळे आपलं काम होतं. पारमार्थिक माणसाने अतिशय स्वार्थी असलं पाहिजे. ज्याच्याकडून जे मिळेल तेवढं त्याच्याकडून घ्यायचं, आपलं काम करून घ्यायचं, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जेवढं व्यवहारात आम्ही स्वार्थी असतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त परमार्थाने स्वार्थी असावं लागतं. पण जिकडून जे मिळेल तिकडून ते घेतलं जर तर बंदिस्त येत नाही. कुठल्या तरी कंपार्टमध्ये स्वतःला कोंडून घेतल्यासारखं होत नाही. आणि असं एखाद्या कंपार्टमेंटमध्ये स्वतःला कोंडून घेतलं की कोंडून घेतल्यानंतर काय होतं, मला व्हायचं स्वतंत्र. आता परमार्थाचं उद्दिष्ट काय माहिती आहे, स्वातंत्र्य, अत्यंत स्वातंत्र्य हे परमार्थाचं उद्दिष्ट आहे. पण ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही वेळेला परतंत्र्यात स्वतःला कोंडून घ्यावं लागतं. आणि असं कोंडून घेतल्यानंतर एक दिवस असायला पाहिजे की त्यातून आम्ही बाहेर उडून जातो, आणि बाहेर उडून गेलो की आत्मस्वरूपाच्या स्वातंत्र्यामध्ये आम्ही विहार करायला लागतो. आपल्याला नीट लक्षात ठेवलं पाहिजे, कुठल्याही ग्रंथात अडकायचं नाही, कुठल्याही तीर्थक्षेत्रात अडकायचं नाही. हे अडकण्याचे प्रकार आहेत, पण अडकल्याशिवाय सुटता येत नाही, हे एक आणखीन आहे. तर अडकायचं तर खरं, पण सुटण्यासाठी अडकायचं लक्षात ठेवायचं. त्याचा पाईक होण्यासाठी, त्यात काय म्हणतात त्याला, त्याचा गुलाम होऊन राहण्यासाठी नाही त्यात शिकायचं. काही गोष्टी अशा आतमध्ये छान आतमध्ये ठेवायचं बरं का, बाहेर अजिबात बोलायचं नाही. ते परमार्थामध्ये माणसाने आतल्या गाठीचं असलं पाहिजे. तशी छान आतली गाठ
आणि आतल्या शब्दाचा अर्थ असा आहे की सगळं आत परमार्थाच्या दिशेने परमार्थाच्या उद्दिष्टाने मनामध्ये ठेवायचं, पण बोलायचं मात्र नाही, कारण बोलल्याने घोटाळा होतो. समजा मी एखाद्या विशिष्ट संप्रदायात आहे आणि मी जर आधीच म्हणालो संप्रदायात शिरताना की यातून मी बाहेर पडण्यासाठी आलेलो आहे, तर काय म्हणतील बाकीचे लोक? ते म्हणतील मग आलास कशाला, आत्ताच जा निघून जा. आता असे स्वतःवर प्रसंग उडवून घ्यायला नको असेल तर शाण्यासारखं आपलं कसं ठेवावं, आतल्या हात ठेवावं आणि आतल्यात ठेवून त्यातून जेवढं मिळतं तेवढं घ्यावं. आणि एक दिवशी पक्षासारखं स्वतंत्रपणाने, त्याला चिदाकाशातला विहार असं म्हणतात. फार सुंदर सुंदर विचार आहेत परमार्थामध्ये आणि सगळे विचार आम्ही लक्षात घेतले बरोबर. तर सांडून राम आनंद घन, जो करी विषय चिंतन, अत्यंत आनंद घन असलेला राम जो आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, त्याला आम्ही सोडून देतो. जो करी विषय चिंतन, आता विषयाचं चिंतन करतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीमध्ये चिंतन शब्द नाही आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा रामो की भ्रांतासी कामो विषयावरी, त्याच्यामध्ये चिंतन नाही आहे. आता काम ज्या शब्द आहेत तो काम शब्दाचा अर्थ इच्छा असा होतो. आता इच्छा त्रासदायक आहे का इच्छेचं चिंतन त्रासदायक आहे? विषय त्रासदायक आहे का विषयाचं चिंतन त्रासदायक आहे? बरीच गोष्टी असतात. एखादा समजा विषय आला आहे, सफरचंद आहे, हा एक छान विषय आहे, रसनेचा विषय. हा रसना शब्द स्पर्श रूपरस आणि गंध हा रसाचा विषय आहे. तो खाल्ला, छानपैकी खाल्ला, सोडून खाल्ला, व्यवस्थित ठेवून सोडून दिला. आता त्याचं चिंतन करत बसलो तर केव्हा मला मिळेल, कोणत्या दर्जाचं मिळेल, किती किमतीचं असेल, कोणाकडून मिळेल, कोणत्या बागेतला असेल, इम्पोर्ट कुठून आले, काश्मीरचं आहे का न्यूझीलंडचं आहे का ऑस्ट्रेलियाचं आहे, अशा पद्धतीने त्याचे विचार केव्हा एकदा ते मिळेल आणि केव्हा एकदा ते मी खाईन. याला काय म्हणतात सगळ्याला? त्याला म्हणतात चिंतन. आता जो करी विषय चिंतन, आता काम शब्द आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये, इकडे चिंतन शब्द आहे. काम शब्दाचा अर्थ इच्छा असा होतो आणि चिंतन शब्दाचा अर्थ विषयाचं चिंतन. मग चिंतन त्रासदायक आहे, वस्तू त्रासदायक आहे? विचार करता सफरचंद आहे, खाल्लं, छान आहे, चांगलं पोषण मूल्य आहे, त्याला चवीला चांगलं आहे, खाऊन टाकलं. आता ह्यात त्रास नाही काही, पण त्याचा आधीचा पाठीमागचा जो विचार आहे, मागचा पुढचा जो विचार आहे, इथलं सारखं कुठेही सफरचंद दुसरीकडे मिळत नाही बरं का. आता हे कटकट तुम्हाला कोणी सांगितले? काय समोर दिसतंय ना, आनंदाने खा आणि ज्या क्षणी सोडून द्या, असं जर झालं बरोबर तर त्याचं चिंतन घडत नाही. पण चिंतन घडलं की त्यात रमणं होतं. आता विषयामध्ये रमायचं नाही आणि रंगायचं नाही, विषय नाही असं नाही. फार अतिशय मार्मिक गोष्टी आहेत, अत्यंत मार्मिक गोष्टी आहेत. तुम्ही विषय टाळू शकत नाही. जगामध्ये एकही विषय तुम्ही टाळू शकत नाही. उदाहरणार्थ रूप हा डोळ्याचा विषय आहे. रूप हा डोळ्याचा विषय आहे. आता विषय म्हणजे काय समजावून घ्या. आता पुष्कळ ते मारुतीच्या शिफ्टीसारखा परमार्थ आहे. म्हणजे काय, एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असे विषय निर्माण होत जातात. आता विषय शब्दाचा अर्थ आहे विषुन्वती ती विषय. विष नावाचा संस्कृतला धातू आहे आणि त्या विषयाचा आपल्या पॉयझनशी काही संबंध नाही. विष नावाचा संस्कृतमध्ये धातू आहे, शचा पाय मोडका, म्हणजे जरा लवकर कळतं. विष या नावाचा धातू आहे. त्याचा अर्थ असा होतो बंधन. विष म्हणजे बंधन, जो आपल्याला अडकवून टाकतो, त्याच्यावर अवलंबून राहायला लावतो, त्याच्याशिवाय चैन पडू देत नाही, त्याची वारंवार आठवण करायला लावतो, त्याला काय म्हणतात? त्याला विषय असं म्हणतात. विषुन्वती, जखडून टाकतो, बांधून टाकतो, त्याच्यावर अवलंबून राहायला लागतो, त्याच्याशिवाय चैन पडू देत नाही, असं जे काही असतं त्याला म्हणतात विषय. इतिहास, भूगोल, गणित हे शाळेतले विषय, कॉलेजातले विषय. एखादा अजेंडावर विषय असतात मीटिंगमध्ये, ते त्या मीटिंगमधले विषय. आम्ही बोलताना एकमेकाशी बोलतो आणि तिसरा कुणी मध्ये आला म्हणतो तो तुझा विषय नाही, तू त्यात तोंड घालू नको. आता आणखी एक विषय झाला. आता हे ठीक आहे, हे विषय आहेत सगळे, पण इथे विषय शब्दाचा नेमका अर्थ असा होतो की जो आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहायला लागतो, त्याच्याशिवाय छेद पडू देत नाही, त्याला विषय असं म्हणतात. आता विषय शब्दाचा हा अर्थ, नेमका अर्थ आपल्या समोर आहे. याचा अर्थ असा होतो की मी विचार मांडत होतो की रूप हा डोळ्याचा विषय आहे. रूप शब्दाचा अर्थ फॉर्म. कुठलाही जो फॉर्म असतो, आकार असतो, आकृती असते, त्या फॉर्मला, आकाराला, आकृतीला रूप असं म्हणतात. रूप शब्द म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो रूपवान, रूपमती वगैरे, त्याचा काही संबंध नाही. रूप शब्दाचा अर्थ इथे हजारो रूप इथे आहेत आणि हजारो रूप शब्दाचा हजारो आकृती आहेत, हजारो नावाचे इथे काय म्हणतात त्याला, जाडी, उंची, रुंदी वगैरे असलेले जे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ इथे आहेत. त्या प्रत्येकाला रूपवान पदार्थ असं म्हणतात. सफरचंद रूपवान आहे, टॉवेल रूपवान आहे, ग्लास रूपवान आहे. आता मी ज्या क्षणी डोळे उघडतो त्या क्षणी मला समोरचा पदार्थ दिसलाच पाहिजे असं रूपाचं डोळ्यावरती बंधन आहे.
आता बघा कसा विचार आहे वेद शास्त्र कसा विचार करतो बघा. मी ज्या क्षणी डोळे उघडेन त्या क्षणी समोरची जी एवढी रूप आहेत, जेवढे आकार आहेत तेवढे सगळे दिसलेच पाहिजे. तर म्हणतात विषयाचं इंद्रियावरती काय आहे? बंधन. मग आता ते बंधन सुटणार आहे का? डोळे मिटून बसायचं का? आता पुढचा प्रश्न आला. डोळे मिटून बसायचं का? किंवा सूरदासाने केलं डोळे काढूनच टाकले ते विषयांची कटकट नको म्हणून. आता एक एक कुणी कुणी काय काय केलं ह्या क्षेत्रात बघितल्यानंतर आश्चर्य वाटतं. विषय दिसायलाच नको, दिसल्यानंतर त्याचं आकर्षण वाटायला नको, त्यासाठी त्याने उपाय केला. काय केला? अघोर उपाय केला. सरळ उपाय नाही. आमचे कोणतेही संत असं कधी करायला सांगत नाहीत. ते काय म्हणतात, समोर जो विषय दिसतो, रूप नावाचा जो विषय दिसतो, त्या रूपामध्ये तुम्ही आसक्त झाला तर कैसे समाधान लोलंगतासी. आता लोलंगत शब्द आहे समर्थांचा जरा आपल्याला त्रास देणारा शब्द आहे. लोलंगत शब्दाचा अर्थ असा होतो त्याच्यामध्ये अत्यंत आसक्त असलेला जो असतो त्याला लोलंगत असं म्हणतात. आता उदाहरण द्यायचं झालं, तो पिणारा असतो तर त्याच्यामध्ये कसा असतो? लोलंगत. अगदी समजण्यासारखं उदाहरण. पिणारा जो असतो त्या दारू असते त्याच्यामध्ये तो लोलंगत असतो. त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही, त्याशिवाय तो जगू शकत नाही वगैरे वगैरे. काहीही परिणाम झाला तरी फिकीर वाटत नाही. असं जे काय असतं त्याला विषय म्हणतात. मग आता डोळे उघडल्यावर विषय दिसणार नाही तसं होईल का? विषय दिसणार नाही असं होणारच नाही. पण त्याच्यात आसक्त राहणं किंवा न राहणं हे कोणाच्या हातात आहे? ते माझ्या हातात. त्यासंबंधी लोलंगत राहणं किंवा न राहणं हे कोणाच्या हातात आहे? हे माझ्या हातात आहे. असा जर बरोबर विचार केला तर विषय समोर न दिसणं. आता मी कान आहेत मला, कानाचा विषय काय आहे? शब्द स्पर्श. शब्द हा कानाचा विषय आहे. शब्द म्हणजे आवाज. कान उघडा असेल तर शब्द ऐकू आलाच पाहिजे. कान ज्या अर्थी माझा उघडा आहे त्या अर्थी आवाज ऐकू आला पाहिजे. पण त्या आवाजामध्ये मी लोलंगत झालो तर त्रास आहे, लोलंगत नाही झालो तर त्रास नाही. दोन प्रकार लोलंगत होत आहेत, एक अनुकूल आणि एक प्रतिकूल. दोन्ही प्रकार लोलंगतच आहे. केव्हा एकदा तो आवाज ऐकेन असं झालं तरी लोलंगत, आणि तो आवाज ऐकल्याबरोबर तळपायाची आग मस्तकाला जाते तरी सुद्धा काय झालं? तरी लोलंगतच झालं. आता असं लोलंगत शब्दाचा अर्थ दोन्ही पद्धतीने आहे. अनुकूलाने लोलंगत किंवा प्रतिकूलाने लोलंगत. फार परमार्थ समजावून घ्यायचा विषय, अतिशय सुंदर विषय आहे. जर आम्ही छान समजावून घेतला तर, आणि समजावून घेतल्याप्रमाणे आपल्या जीवनाची घडी बसवून घेतली तर. म्हणून लोलंगत असण्यामध्ये त्रास आहे, लोलंगत नसण्यात काही त्रास नाही. आणि एक टीबीचा पेशंट होता, 3rd ग्रेडचा टीबी झालेला आहे, वाचेल का नाही. पण तो लोलंगत होता. अत्तराचा फाया कानात घातल्याशिवाय तो यायचाच नाही. आता मला तो पेशंट बाहेर आल्याचं लगेच कळायचं. कशाने? तो वास आला की समजायचं तो पेशंट आलेला आहे. आता इकडे औषधाला पैसा नाही, खायला प्यायला पैसे नाही, पौष्टिक अन्न खायला पैसे नाही, पण अत्तराला पैसे खर्च केल्याशिवाय राहत नाही. आता याला काढावं, याला म्हणायचं लोलंगत. वास येऊ नये का अत्तराचा? या वाघे. आता इथे ठेवलं अत्तर, आज रामकृष्ण हरी. आता लोलंगत म्हणजे काय? पुन्हा तो वास केव्हा घेईन, ती बाटली माझ्या खिशात कशी जाईल, मला ती विकत कशी घेता येईल, आणि नको तो वास कसा येणार नाही. आता असं जे काय असतं त्याला लोलंगत म्हणतात. मग त्या कैसे समाधान लोलंगत असे असा प्रश्न समर्थ रामदास स्वामी विचारतात. सांडूनी राम आनंदघन. असा जो अत्यंत आनंदघन असलेला राम, जो स्वतःच्या हृदयामध्ये असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि जो करी विषय चिंतन, जो अशा पद्धतीने विषयांचं चिंतन करतो, दोन प्रकारचं चिंतन आहे, एक अनुकूलतेने किंवा प्रतिकूलतेने. दोन्ही प्रकारचं चिंतन आहे. ते माणसाचं मन जे आहे ते मोठे विचित्र आहे. अनुकूल चिंतन होतं, प्रतिकूलचं चिंतन होतं. अनुकूल आलं की बरं वाटतं, प्रतिकूल आलं की वाईट वाटतं, आणि प्रतिकूल येण्याची शक्यता असून न आलं तर फारच चांगलं वाटतं. उदाहरण सांगतो. घरामध्ये लग्न कार्य निघतं. लग्न कार्य निघाल्यानंतर सगळ्या नातेवाईकांना बोलावंच लागतं लग्न कार्याला. पण आपल्यात काही नातेवाईक असे असतात ते न आले तो बरं. बोलवतं खरं आपण, पण ते आनंद न आले तर बरं असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा मग आपण त्यांना नंतर पत्र पाठवावं असं वाटतं. तुम्ही न आल्यामुळे आमचं कार्य फार चांगलं सिद्धीला गेलं. असं ते काय आपले मानवी मनात खूप मजा असतात. आम्ही जितकं त्यात खोल बुडी मारावी ना तितके सगळे ते कंगोरे जे असतात ते सगळे कंगोरे आपल्या लक्षात येतात. आणि इतक्या कंगोऱ्याने भरलेलं मानवी जीवन आपल्याला जर सुखरूप करण्याची शक्यता निर्माण झाली तर का सुखरूप करून घेऊ नये? तसं परमार्थ शास्त्रात हा विचार आपल्यासमोर आहे. सुखरूप का करून घेऊ नये?
आणि त्याचे उपाय आपल्याला संत सांगतात, शास्त्र आपल्याला उपाय सांगतं आणि त्याचं मागचं लॉजिक सांगतं. आणि जे लॉजिक आहे ते तुमच्या आमच्या अनुभवाशी सुसंगत आहे असंही शास्त्र सांगतं. म्हणून 3 पद्धतीने आपण याचा विचार करू. तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांताशी कामो. आता माणूस लोलंगत का होतो, माणसाला काम निर्माण का होतो, तो भ्रमिष्ठ असतो म्हणून. ते उत्तर ज्ञानेश्वर महाराज देतात बरं का. लोलंगत असे शब्द समर्थ वापरतात, पण लोलंगत का होतो त्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराज देतात. बघा किती सुंदर कॉम्प्लिमेंटरी होई आहे. पण असं तर आम्ही बरोबर तसं चिंतन करत बसलो तर, आणि ते चिंतन केव्हा होतं, नको ते चिंतन थांबवलं तर. उद्या कोण जिंकणार आहे आता, जर्मनी विरुद्ध उरुग्वे, मोठा उद्या सामना आहे. आता अशा पद्धतीने सामना बघण्यात काही दोष, निकाल आता पेपर वाचला, छान अमुक अमुक जिंकलं. आम्ही दोन्हीकडे नाही बरं का, हारणारं ते आम्ही नाही, जिंकणारं ते आम्ही नाही. तरी सुद्धा त्याचं चिंतन, त्याची चर्चा, त्याचं वाचन, ते दृश्य बघणं, त्याचं फिल्मिंग करून ते पुन्हा पुन्हा डोळ्याखाली घालणं, याला काय म्हणतात, याला म्हणतं चिंतन. आता असं जे करणारे असतात त्याला ज्ञानेश्वर महाराज भ्रमिष्ठ म्हणतात बरं का. आता आपण म्हणायचं की गोष्ट वेगळी आहे, ते ज्याचं नंतर. आता भ्रम झाल्याचा परिणाम आहे. भ्रम कसा झाला, भ्रम शब्दाचा अर्थ काय होतो, असतं एक आणि दिसतं भलतं, त्याला काय म्हणतात, तो असा म्हणून भ्रमिष्ठ असतो. असतं एके ठिकाणी, शोधतो भलत्या ठिकाणी, त्याला काय म्हणतात, भ्रमिष्ठ म्हणतात. तुमचं आमचं होतं बरं का. गोदरेजच्या कपाडाची किल्ली अतिशय आठवणीने ठेवलेली असते, अतिशय आठवणीने, खुणेने ठेवलेली असते. सहसा चोराला मिळू नये म्हणून ती अतिशय व्यवस्थित ठेवलेली असते. पण एक वेळा काय होतं, चोराला मिळते पण आपल्याला मिळत नाही, ते गडबडून जाते. मग पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्या एकदा इथे एकदा बघितली नाही, इथे नाही असं ठरलं ना, तरी पुन्हा घरोघर होऊन पुन्हा इथे बघणार. आता हे जे सगळं चालतं ते काय झालं, भ्रम आहे. भ्रम काय आहे एके ठिकाणी आहेच ते नक्की नक्की आहे, ती मीच ठेवलेली आहे, मीच ठेवलेली आहे, त्यामुळे आहे याबद्दल शंका नाही आहे. आता हरवणं शब्दाचा अर्थ काय होतो, आहे पण सापडत नाही, त्याला काय म्हणतात, हरवलं. हरवलं शब्दाची नेमकी व्याख्या आहे पण दिसत नाही, आहे पण सापडत नाही, असं त्याला हरवणं म्हणतात. मग असं सुख आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, शोधतो विषयाच्या ठिकाणी, त्याला काय म्हणतात, आपला मुद्दा आला आता, त्याला भ्रमिष्ठ असं म्हणतात. भ्रम तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. जो भ्रमिष्ठ असतो त्याला भ्रमिष्ठाला असं वाटतं की विषयामध्ये सुख आहे. आणि सांडून राम आनंद घन, जो करी विषय चिंतन त्या कसे समाधान. प्रश्नार्थक आहे, ओबी प्रश्नार्थक आहे, त्याला कसं समाधान मिळणार, याचा अर्थ त्याला समाधान मिळणार नाही. अशा 2 ओव्या एकमेकांना अतिशय कॉम्प्लिमेंटरी आहेत. त्या दोन्ही मिळून आपण शास्त्र, त्या शास्त्राचा आपल्या जीवनात आपल्याला देणारा अनुभव, ते तर्काशी सुसंगत आहे की नाही ते, आणि आपल्या स्वतःच्या जीवनाशी ते कुठे जुळवून घेता येतं का, भिडवून घेता येतं की ते, असं 4 स्तरावर. आणि ह्यातून जो निष्कर्ष निघतो तो निष्कर्षावर साधनं कशी सगळी आधारलेली आहेत, तोही विचार आपण 5 स्तरावरचा विचार आहे. जरा त्रास आहे बरं का, कशाला, अनेक पद्धतीने आम्ही त्रास करून घेतो बरं का बुद्धीला, नको त्या गोष्टीने भयंकर त्रास. याने असं केलं त्रास, तिने तसं केलं त्रास, त्याने असं करावं का, तिला हे शोभतं का, अशा पद्धतीचे सगळे विचार आहेत. हे सगळे स्वतःला त्रास करणारे विचार आहेत. ह्याच्याकडून अशा अपेक्षा नव्हती हो. आता हे जे सगळे वाक्य आहेत, दैनंदिन जीवनातली, कौटुंबिक जीवनातली वाक्य आहेत, हे सगळे त्रास आहेत. हे सगळे त्रास आम्ही करून घेतो. पण जरा आपल्या सुखरूपतेकडच्या प्रवासासाठी जो त्रास एकदाच करणं आवश्यक आहे, तो त्रास मात्र करून घ्यायला त्रास होतो. अशी एक कथा आहे. बरोबर. आपण ह्याच्या निमित्ताने एक शास्त्र काय सांगतं, शास्त्र असं सांगतं की विषयाच्या ठिकाणी जेव्हा आम्हाला सुखाचा अनुभव येतो, कोणत्याही विषयामध्ये जेव्हा सुखाचा अनुभव येतो, तो काय येतो, तो कसा येतो, त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलंय. शास्त्र असं सांगतं की विषय प्राप्तीचा जो क्षण आहे, तो विषय प्राप्तीच्या क्षणी आपलं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार चारीच्या चारी शांत होऊन जातं. आणि ते शांत झाल्यानंतर आम्हाला प्रत्यक्षात आत्मसुखाचा अनुभव येतो. पण तो आत्मसुखाचा आम्हाला ठाऊक नसतं आणि आम्हाला असं वाटतं की ज्यामुळे मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत झालं, तो जो विषय आहे त्या विषयाने मला सुख दिलं असं आम्हाला वाटतं. आता पुन्हा एकदा
पुन्हा एकदा वाक्य सांगतो, विषयामध्ये सुख आहे असं आम्हाला जे वाटतं ते एका हद्दी पण बरोबर आहे, सुख नाही आहे, पण त्या विषयात सुख नसतं. आता आणखी एक दैनंदिन अनुभव सांगतो. मी मुरगुडला 10 लाखाची गाडी आणली, कार समोर माझ्या दारात उभी करून ठेवली सगळ्यांनी दिसावं म्हणून. गावात एक चक्कर मारून आलो कारण नसताना. त्यानं विचारलं पाहिजे केव्हा कशा आणली तो, किती आणली तो, वा वा छान आहे बरं का, तुमच्यासारखं भाग्य तुमच्याजवळच आहे. तर असं सगळं जमलं. ते मग आता गाडीत दारात ठेवली. तर गाडीत त्याचा मला ती गाडी अतिशय सुखकारक वाटली. पण माझ्या शेजारी जो आहे कुठेतरी एक, त्याचं माझे संबंध चांगले नसल्यामुळे त्याच गाडीने त्याला दुःख झालं. आता मला एक उत्तर द्या, गाडीत सुख आहे का नाही? गाडीमध्ये सुख आहे का नाही? याचं उत्तर फार सोपं आहे. मला ते गाडीत सुख मिळतं कारण ती गाडी मला अनुकूल वाटते, आणि शेजाराला ती गाडी तीच गाडी आहे, ती गाडी त्याला दुःख देते. याचं कारण त्याला ती गाडी प्रतिकूल आहे. मग सुख वस्तूमध्ये आहे का अनुकूल प्रतिकूलतेमध्ये आहे? सगळं विचार करून ठरवला. इतकं अतिशय लॉजिक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, तास सव्वा तासाच्या माझ्या प्रवासात श्रद्धा नावाचा शब्द सुद्धा अजिबात श्रद्धेचा काही संबंध येऊ देणार नाही, प्रतिज्ञाच आहे. आणि प्रतिज्ञा करायचं कारण आहे अतिशय इंटेलेक्च्युअल स्तरावरती, लॉजिकच्या स्तरावरती, आपल्या अनुभवाच्या स्तरावरती या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घेता येतात. आणि एकदा त्याच्या समजल्या आणि जर पटल्या तर त्याच्यासारखं सुख दुसरं नाही. अतिशय समाधान होऊन जातं. आणि मग ते जे समाधान येतं ना, ते असं पळपुट समाधान नसतं. आपलं समाधान कसं असतं नेहमी? पळपुट म्हणतात त्याला. एक जण आला माझ्याकडे, मला म्हणाला, डॉक्टर साहेब माझं सगळं चांगलं आहे हो. म्हटलं त्याला विचारलं, तुझं काय काय चांगलं आहे? तो म्हणाला, मला खूप पैसे मिळतात, भरपूर वैभव आहे, नोकर चाकर आहेत, गाड्या गाड्या आहेत, सगळं माझ्याकडे भरपूर आहे. मुलगे सुद्धा चांगले स्तरावरती आहेत, चांगले हे करतात, आणि क्लायमॅक्स म्हणजे सुना सुद्धा चांगले आहेत, विच इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. आता इतकं सगळं माझं चांगलं आहे, पण तसं एकच डॉक्टर आहे, मला झोप लागत नाही हो. आता मी म्हटलं, इतकं सगळं तुझं आज चांगलं असताना तुला झोपेची गरजच काय? झोप नसली तर तुझं काय बिघडलं? आता त्याने एक क्षणभर विचार केला, मला सांगितलं, नसत्या चौकशा करू नका. अरे नसत्या चौकशा करू नका शब्दाचा अर्थ निमूटपणे एक झोपेची गोळी देऊन द्या, म्हणजे मी काय जातो, मी इथून निघून जातो. ह्याचा अर्थ असा होतो, इतकं सगळं वैभव जवळ असून सुद्धा केवळ झोप लागत नाही म्हणून त्याला जे दुःख होतं, त्या दुःखाचं काय कारण आहे, कशामुळे, मग झोपेत असं काय होतं? त्याला आता आपला विचार येईल हळूहळू, त्या दिशेला आपला विचार सुरू होईल. आणि एकदा जर विचार केला आपण बरोबर, की ज्या वेळेला मला विषयाची प्राप्ती होते एखाद्या, त्यावेळेला त्या विषयाच्या प्राप्तीच्या निमित्ताने मन शांत होऊन जातं, बुद्धी शांत होऊन जाते, चित्त शांत होऊन जातं, अहंकारही शांत होऊन जातो. आपल्याला जो विषयाचा अनुभव येतो तो 3 टप्प्यात येतो. त्याला म्हणतात प्रिय, एकाला म्हणतात प्रिय, एकाला म्हणतात बोध, एकाला म्हणतात प्रमोद. टप्पे आहेत. आपल्याला विषयाच्या सुखाच्या अनुभवाचे हे 3 टप्पे आहेत. प्रिय शब्दाचा अर्थ असा होतो, जेव्हा मला सफरचंदाचं स्मरण होतं तर ते सफरचंद कसं असतं, मला प्रिय असतं. जे सफरचंद प्रत्यक्षात दिसतं पण लांब असतं, त्यावेळी त्या सफरचंदाचा जो आनंद मिळतो त्याला म्हणतात मोद. आणि प्रत्यक्ष जेव्हा मी ते खातो तेव्हा जो आनंद मिळतो त्याला काय म्हणतात, प्रमोद. तो प्रमोदाचा जो क्षण असतो, तो प्रमोदाचा क्षण हा चारीच्या चारी शांत होण्याचा क्षण असतो. चारीच्या चारी शांत होण्याचा, मन शांत आहे, बुद्धी शांत आहे, चित्त शांत आहे, अहंकार सुद्धा शांत आहे. त्या क्षणी जो पहिला घास मी घेईन त्या क्षणी चारीच्या चारी शांत झालेले असतात. कसे शांत होतात, का शांत होतात ते आता आले ना. केवढी कटकट आहे हो. एवढी कटकट करण्यापेक्षा आपलं पंढरपूरला एकदा जाऊन आलेलं बरं की नाही, अरे चंद्रबाग एकदा बुटकुळी म्हणून आलेलं चांगलं की नाही, अशा पद्धतीने किंवा कोणाला तरी थोडा दानधर्म केला म्हणजे आपली जबाबदारी झटकून टाकल्यासारखं होतं. असं जे काही चालतं या नावाने, त्याच्याऐवजी आता बुद्धीला मोठं आव्हान आहे, आव्हान आहे आणि आव्हान आहे. आणि माझी खात्री आहे आपले इथे जमलेले जे सगळे लोक त्यांना ते आव्हान पेलण्याची क्षमता आहे. ते आव्हान पेलण्याची क्षमता नसेल तर मी इथे काही सांगणारच नाही. पण जिथे पेलण्याची क्षमता नसते ते कशाला सांगावं. तिथे काय असतं, नुसतं ऐकून घेतील, महाराज फार मोठे आहेत, विद्वान आहेत असं म्हणतील आणि आपापल्या घरी निघून जाते. आता तसं काही उपयोग नाही. महाराजांना मोठं म्हणून घेण्यात काही भूषण वाटत नाही, कधीच भूषण वाटत नाही. ते मोठे का आहेत त्याचं असतं, ते जे असतं ते त्याने अनुभवलं असतं म्हणून मोठे असतात.
मोठमोठे सांगतात म्हणून मोठे असतात असं नाही, अनुभवून सांगतात म्हणून मोठे असतात. जाऊ दे, आता पुढे जाऊया. मन बुद्धी चित्त अहंकार ज्या क्षणी शांत होतं त्या क्षणी आत्मसुखाचा अनुभव प्रगट होतो. आणि आत्मसुखाचा अनुभव प्रगट झाला की तो आत्मसुखाचा आहे आम्हाला कळत नाही, आणि कळत नसल्यामुळे तो विषयाने मला दिला असं मला वाटतं. आता हे समजून घ्या. समजून घेताना चार आपण अंतःकरणाचे पदर पाहिले ते मागच्या वेळेला इथे एकदा तो विषय झालाय. पण सगळीकडेच ही पंचायत असते. प्रत्येक ठिकाणी निम्मे लोक नवे असतात, तेच तेच लोक पुन्हा पुन्हा येत नाहीत. त्यामुळे मला पुन्हा तेच तेच सांगावं लागतं. तेच तेच लोक जर रोज आले तर पुन्हा तेच तेच कशाला सांगावं लागेल. पण तेच तेच लोक तरी येत नाहीत. आता ते ठीक आहे, रामकृष्ण हरी ते जसं आहे तसं ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. आता अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाला चार पदर असतात. खरं म्हणजे चार पदर नाहीत, चार कंपार्टमेंट्स नाहीत. त्या अंतःकरणाचं काम बदललं की त्याचं नाव बदलतं. अंतःकरण जेव्हा संकल्प करायला लागतं म्हणजे विचार करायला लागतं तर त्याला मन म्हणतात. अंतःकरण जेव्हा निर्णय घेतं तर त्याला बुद्धी म्हणतात. घेतलेल्या निर्णयाला अंतःकरण जेव्हा पकडून ठेवतं त्याला चित्त म्हणतात. आणि तिन्हीचे व्यवहार जे आहेत ते अहंकाराच्या मैदानावर चालतात. म्हणजे कसं, आता मी विचार करतो, मी म्हणजे कोण, अहम. विचार करणारा कोण आहे, मीच आहे. निर्णय घेणारा कोण आहे, मीच आहे. पकडून ठेवणारा कोण आहे, मीच आहे. तेव्हा मीच्या आधारावरती हे उरलेले तीन जे आहेत ते उरलेले तीन त्यांची कामं करत असतात. म्हणजे मी संकल्प करतो, मी विचार करतो, त्यात अहम आहे. अहमच्या मैदानावर अहमच्या आधाराने विचार चालतो, अहमच्या आधाराने निर्णय चालतो आणि अहमच्या आधाराने घेतलेल्या निर्णयाला पकडून ठेवता येतं. म्हणून चारीच्या चारी ज्या क्षणी तो आनंदाचा क्षण आहे, तो विषय प्राप्तीचा क्षण आहे, त्या क्षणी मन बुद्धी चित्त अहंकार शांत होऊन जातात. ते शांत झाले की मला आत्मसुखाचा अनुभव येतो, आत्मसुख प्रगट होतं. आणि आत्मसुख प्रगट झालं हे आम्हाला कळत नाही आणि ते न कळल्याचा परिणाम काय होतो, ह्याने मला आनंद दिला असं वाटतं, ह्याने मला आनंद दिला असं वाटतं. एकदा डॉक्टरने मला सांगितलं की तुम्ही सफरचंद खाता कामा नये, तुमच्या प्रकृतीला ते चांगलं नाही. तेव्हा हे बघितल्यावर माझं मन बुद्धी चित्त अहंकार शांत होत नाही. काय होतं रे, क्षुब्ध व्हायला लागतं. उलट सफरचंदाचं नाव काढू नका, आता कुणी जर दिलं तर ते सोडून मला काहीही दे. आता असं काय झालं, पूर्वी जे बघितल्याबरोबर खाल्ल्याबरोबर मन बुद्धी चित्त अहंकार शांत होत होतं त्याच्या ऐवजी काय झालं. डायबिटीसच्या लोकांना विचारा, साखरेबद्दल त्यांचं पूर्वीचं मत काय आहे आणि आता नवीन मत काय आहे. विचारल्यानंतर आपल्याला कळतं की पूर्वी ज्याच्याबद्दल अनुकूल, अत्यंत अनुकूल भूमिका निर्माण होत होती, झाली होती. श्रीखंड बघितले की कसं वाटायचं, पाचही ज्ञानेंद्रियाने भोगावं असं वाटतं. वास्तविक श्रीखंड हा फक्त चवीचा विषय आहे. पण कसं आहे, श्रीखंड कानाने ऐकलं नाव तरी कसं वाटतं, छान वाटतं. हाताने त्याचा मुलायम स्पर्श जरी केला तरी कसं वाटतं, लगेच ओळखत आहे हे श्रीखंड आहे, ओळखायला वेळ लागत नाही. नाकाने त्याचा सुगंध छान आहे, तो वेलदोडे घातलेले असतात, जायफळ घातलेलं असतं, इत्यादी इत्यादी. डोळ्याने श्रीखंड बघून काय वाटतं, धन्यता वाटते. म्हणजे वास्तविक तो एका इंद्रियाचाच विषय आहे, पण आम्ही तो पाचही इंद्रियाने भोगतो. का पाचही इंद्रियाने भोगतो याचं एकच कारण आहे, एका इंद्रियाने भोगून भागत नाही. माणसाची आनंद घेण्याच्या एक एक ज्या काही युक्त्या आहेत, एक एक प्रकार आहेत, त्यातला हा एक प्रकार आपल्या समोर ठेवला. पण डायबिटीस झाल्यावर काय होतं, ते श्रीखंड नाव सुद्धा काढायचं नाही, डोळे भरून बघायचं नाही, वास घेतलेला चालणार नाही. कारण जुन्या आठवणी जाग्या होतील. जुन्या आठवणी जाग्या होली की ज्याने पूर्वी सुख मिळत होतं त्यानेच मला दुःख व्हायला लागेल. आता ही जी गंमत आहे सगळी आपल्या जीवनाची, ही सगळ्या जीवनाची आपण गंमत बघितली तर नेमकं सुख कुठे हे जर कळलं, बस आपला भ्रमिष्ठपणा निघून जाईल. आणि तो भ्रमिष्ठपणा निघून गेला की आपल्याला जे हवं, आयुष्यभर सुख पाहिजे, शांती पाहिजे, तृप्ती पाहिजे, ते सगळं सगळं आपलंच आहे, खास माझ्या मालकीचं आहे. मला त्यासाठी कुठे जायची गरज नाही, कुठून काही आणायची गरज नाही. सांडून रामानंद घन तू कुठे आहे, तैसा हृदयामध्ये. परमार्थामध्ये हृदय शब्दाचा अर्थ अंतःकरणाचा होतो. परमार्थशास्त्रामध्ये जेव्हा जेव्हा हृदय शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ अंतःकरणाचा होतो. सर्वस्वच अहम हृदय सन्निविष्ट. हृदय शब्दाचा अर्थ काय होतो, सर्वांच्या अंतःकरणामध्ये आपला जो हार्ट नावाचा पंप आहे त्याचा ह्या हृदयाशी काही संबंध नाही. आता हे कायमच्या गोष्टी, काही काही प्रत्येक तत्वज्ञानाची काही भाषा असते, त्याला काही जार्गन्स असतात, काही ते
खास शब्द असतात त्याची टर्मिनॉलॉजी ज्याला म्हणतात ती टर्मिनॉलॉजी असं सांगते. हृदय शब्दाचा अर्थ अंतःकरणाचा होतो. बरं, हृदयामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये. अंतःकरण म्हणजे कुठे? आता कळलं आपल्याला. अंतःकरण सबन शरीरभर व्यापून आहे बरं का. परमार्थ शास्त्राच्या दृष्टीने अंतःकरण सबन शरीरभर व्यापून आहे. आणि असं सबन शरीरभर व्यापून असलेलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणामध्ये तो व्यापून राहतो. कोण? तैसा हृदयामध्ये मी रामू. तो कसा आहे? सर्व सुखाचा हा रामू, आनंद घन आहे. इकडे समर्थ आनंद घन म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज सर्व सुखाचा हा रामू असं म्हणतात. दोन्हीचा अर्थ अगदी तोच आहे. आता हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागेल की असा जो आनंद घन असलेला राम, सुखरूप असलेला राम, तो आपल्या सर्वांच्या अंतःकरणात कायमच्या वस्तीला आलेला असताना, कायमच्या वस्तीला राहिला असताना भ्रांतासी कामो विषयावरी जे भ्रमिष्ठ असतात त्या भ्रमिष्ठ विषयाकडून सुखाची अपेक्षा करतात. आता हे वेदांत शास्त्र झालं. तर वेदांत शास्त्र असं सांगतं पहिला थोडक्यामध्ये की विषय प्राप्तीचा जो क्षण असतो म्हणजे प्रमोदाचा जो क्षण असतो त्या क्षणी मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत होऊन जातं आणि शांत झालं की आत्मसुखाचा अनुभव येतो. आणि आत्मसुखाचा अनुभव आहे हे आपल्याला कळत नाही आणि कळत नसल्यामुळे ते सुख मला विषयाने दिलं असा मला भ्रम होतो. आता एक बैठक झाली तयार आहे, वेदांत शास्त्राची बैठक आहे. आता दुसरा आहे, असा अनुभव आम्हाला रोजच्या जीवनात केव्हा येतो का? आपलंच जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये हाच एक्झॅक्ट अनुभव केव्हा तरी येतो का? त्याचं उत्तर होय असं आहे. मग अशी मी कशाची गोळी द्या म्हटलं, आपल्या रोजच्या जीवनात येणारा अनुभव आहे. नेमकं गाढ झोप ज्याला म्हणतात, त्या गाढ झोपेत काय होतो जे त्याला माहीत नव्हतं म्हणून तो काय म्हणाला, नसत्या चौकशा करू नका. आता गाढ झोपेत काय होतं त्याचं उत्तर फार सोपं आहे की गाढ झोपेत मन विचार करीत नाही. म्हणजे मन कसं झालेलं असतं? शांत झालेलं असतं. बघा आपलाच अनुभव आहे, लांब जायला नको, श्रद्धेचा संबंध नाही, कोणाच्याही वाक्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. तुमच्या आमच्या रोजच्या जीवनाशी अतिशय सुसंगत गोष्ट आहे. म्हणून गाढ झोपेमध्ये सगळे विचार बंद पडलेले असतात. अच्छा, विचार जेव्हा बंद पडतात तेव्हा बुद्धीला निर्णय घ्यायचं कामच पडत नाही. बुद्धीने निर्णय घेतला नाही तर एखादी गोष्ट पकडून ठेवायची गरज राहत नाही. आणि या तिन्ही गोष्टी बंद पडल्या तर त्या मैदानावर हे चालतात ते सगळं मैदान सुद्धा काय होऊन जातं? ओस पडून जातं. चालू दे ना रामकृष्ण हरी. तर रामकृष्ण हरी म्हणण्याचं एकच कारण आहे की तर इतका असं बैठकीचं आपल्याला काय नसते, इतकी बैठकीची कधी सवय नसते. आणि बैठकीला बसलं तरी 3 तास सिनेमा थोडाच आहे हा. सिनेमा सवय नसते असं नाही, पण सिनेमा बघता बघता कसा खाता येतो, पिता येतो, उठून मिळून जाता येतं, काय वाटेल ते करता येतं. असं इथे नाही. हा अगदी बरोबर सगळं व्यवस्थित ऐकायला लागतं. नाही तर ते जरा असं 1-2 वाक्य चुकली तरी सगळं बिघडून जातं पुढचं. गाढ झोपेत नेमकं काय होतं? गाढ झोपेत संकल्प नसतात, म्हणजे विचार नसतो. जो विचार चालू असेल तर गाढ झोप लागलेली नाही. सरळ गणितासारखा आहे. गाढ झोप जेव्हा आपल्याला लागते एकही विचार येत नाही. व्यवहारातलं उदाहरण आहे, 4 भाज्या आणल्या तर कुठली करायची असा प्रश्न येईल की नाही? 4 भाज्या आणल्या तर आत्ता कुठली करू असा प्रश्न येईल. पण भाजीच आणली नाही तर काहीच प्रश्न येणार नाही. हे जसं व्यवहारात आहे तसं जर अंतःकरणाच्या मनाने काही विचारच केला नाही, ते विचारच केला नाही तर निर्णय घेण्याचं बुद्धीला काही काम पडणार नाही. जर अंतःकरणाने मनाने विचार केले 4 प्रकारचे तर बुद्धीला निर्णय घ्यायची वेळ येईल की आता बा यातलं काय करायचं, बुद्धीला निर्णय घ्यायची वेळ येईल. पण विचार जर केला नाही तर बुद्धीला निर्णय घ्यायचं कामच पडत नाही. आणि निर्णय घ्यायचं कामच पडलं नाही तर जो निर्णय घेतलेला असतो तो चित्ताला पकडून ठेवायचा संबंध येत नाही. आता आपलं जीवन हे सगळ्यावर चालतं बरं का, पण स्वतःच्या अंतरंगाकडे आपलं बुडीच लक्ष नसतं. स्वतःच्या अंतरंगाकडे स्वतःला कधी आपण तपासून बघत नाही. नेहमी तपासून कोणाला बघायचं असतं? ते माणसांच्या सवयीचा भाग आहे, नेहमी दुसऱ्याला तपासायचं. तो असा ती तशी मगाशी मी सांगितलं. अशा लोकांना तपासत राहायचो. लोकांच्यावर काहीतरी आपले शेरेबारी ज्याला म्हणतात ते शेरेबारी करत राहायचं. आपलं जीवन असं ते अस्ताव्यस्त चाललेलं असतं. आणि असं अस्ताव्यस्त जीवन आहे ते संतांना शास्त्राला अजिबात मंजूर नाही आहे. एका व्यवस्थित दिशेत, आनंदाच्या दिशेत, शांतीची दिशेत, तृप्तीची दिशेत, समाधानाची दिशेत, निर्भयतेच्या दिशेने. पुन्हा पुन्हा ते शब्द सांगा. 15 दिवस तुम्हाला झोपेत सुद्धा ते शब्द आठवतील. आणि मला त्या तसं व्हायला हवंय
आणि हव्याचं कारण आहे आमच्या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी हवेत जर तर त्यासाठी जे करायला पाहिजे ते केलं पाहिजे सारी गोष्ट समजायला. म्हणून गाढ झोप जेव्हा लागते तेव्हा विचार नसतात. आता एक उदाहरण सांगतो म्हणजे समजायला सोपं पडतं. ते विचार आला मनामध्ये आपल्याला सिंगापूरला जायचं. हा काय आला विचार आला. आता मग केव्हा जायचं, कोणत्या फ्लाईटने जायचं, मुंबईहून जायचं की चेन्नईहून जायचं, हे काय झालं विकल्प सुरू झाले. काय म्हणतात त्याला, संकल्पाच्या जोडीला काय असतं विकल्प म्हणजे पर्यायी व्यवस्था किंवा आत येणाऱ्या अडचणींचा विचार, याला काय म्हणतात विकल्प. मग बुद्धीला निर्णय घ्यायची पाळी येते. नाही अमुक दिवशी जायचं, अमुक फ्लाईटने यायचं, अमुक वेळच्या फ्लाईटने यायचं, त्यासाठी अशी अशी टॅक्सी करायची. बुद्धीने निर्णय घेतला. आता निर्णय घेतल्यावर चित्ताचं काम चालू झालं. चित्ताचं काम चालू झाल्यावर काय मग सामानाचं पॅकिंग करा. हे कोणत्या दिशेने आहे चित्ताच्या दिशेने. त्या दिवशी बरोबर वेळेवर उठलं पाहिजे. ती टॅक्सी येते की नाही पाहिलं पाहिजे. त्या टॅक्सीवाल्याच्या कंपनीला आठवण करून दिली पाहिजे. आता हे सगळं चित्ताचं काम असतं. आणि ते चित्ताने पकडून ठेवलं की जेव्हा एअरपोर्टवर मी येतो आणि तिथे बोर्डिंग पास घेऊन जेव्हा तिथे बसतो तेव्हा हे चारीच्या चारी काय होतात, मन शांत झालंय, बुद्धी शांत झाले, चित्त शांत झालंय. चारी ज्याच्या मैदानावर तिने काम करतात तो अहंकार सुद्धा शांत झाला. असं गाढ झोपेत रोज आपलं होतं. आणि गाढ झोपेत रोज आपलं होत असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना झोप अतिशय हवीशी वाटते. सकाळी उठल्यानंतर काय होतं, काय छान झोप लागली हो, अगदी बरं वाटलं, एकदम बरं वाटलं. का बरं वाटलं. आणि गाढ झोप नाही लागली तर काल सगळं डिस्टर्बन्स होतं हो. शेजाऱ्याकडे कसल्या पिपाड्या चालू होत्या, झोपच आली नाही. फुटबॉलची मॅच होती, त्यात पुंप वाजत होतं, ते शेजाऱ्याचं मला ऐकू येत होतं. आता मला झोपच लागली नाही. आता असं जेव्हा होतं तेव्हा काय झालं, मग दुःख झालं. का दुःख झालं, एकच कारण आहे की संकल्प विकल्प बंदच पडले नाही, झोपच लागली नाही. त्यामुळे विकल्प निर्माण झाले, संकल्प बंद झाले नाही. केव्हा एकदा ते मॅच संपते. या लोकांना शेजार धर्म कळत नाही. आपण मॅच पाहून लोकांना त्रास होतो याचा विचार करावा का न करावा. असं गरम गरम होऊन जातं सगळं आतलं वातावरण. आणि असं गरम झालं की संकल्प चालू राहतात, विकल्प चालू राहतात, बुद्धीचे निर्णय चालू राहतात. उद्या मी माझा फोन वाजवला असं सोडणार नाही. फोन काय बदला म्हणतात त्याला, बदला म्हणतात. खूप गमती असतात आपल्या जीवनामध्ये. मुद्दा एकच आहे की गाढ झोपेमध्ये रोज मन बुद्धी चित्त अहंकार शांत होतं. शांत झाल्यामुळे आत्मसुख प्रगट होतं. आणि त्या आत्मसुखाचा अनुभव दुसऱ्या दिवशी आपल्याला येतो की मला काल कशाची झोप लागली होती, गाढ झोप लागली होती. सुखाच्या दोन व्याख्या आहेत बरं का. एक व्यावहारिक व्याख्या आहे आणि एक पारमार्थिक व्याख्या आहे. अभ्यास आहे अत्यंत आनंदाचा विषय आहे. मी मेडिकल कॉलेजमध्ये मेडिसिनचा अभ्यास केला बरं का. पण त्यापेक्षा हा अत्यंत जास्त आनंदाचा विषय आहे. तरी काय झालं, माझं एक स्थळ तयार झालं. जाऊ दे, कळलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं ते. शेकडो नवीन शब्द शिकलो मी, हजारो नवीन शब्द शिकलो, निमूटपणे शिकलो. का बरं शिकलो, एकच कारण आहे, ते जर शिकलो नाही, पदवी मिळाली नाही, चरितार्थाची व्यवस्था होणार नाही. चरितार्थाची व्यवस्था झाली नाही तर माझं स्थळ तयार होणार नाही. आणि स्थळ तयार झालं नाही तर जीवनात काय अर्थ राहिला. म्हणून निमूटपणाने ते सगळं शिकतो. पण इकडे मात्र 100 शब्द शिकायची वेळ आली तर सगळं डोक्यावरून जातो. सगळं नको ते अगदी कंटाळवाणं सगळं आहे. ते का कंटाळवाणं आहे हो, कारण ते अडलेलं आहे. आता चरितार्थ अडलाय, स्थळ तयार होत नाही, दोन गोष्टींनी अडलेलं आहे. पण इकडे काय अडलंय आमचं, असं जे काही चाललेलं असतो ह्याला म्हणतात खेळखंडोबा. आणि असा जो आम्ही आमच्या जीवनाचा खेळखंडोबा करून घेतो त्यावेळेला त्यातून आम्हाला काय, संतांना काय मिळालं, आम्हाला काय मिळतं, या दोन्हीची तुलना केली तर आपल्याला कळतं की संत विलक्षण काहीतरी त्यांच्याजवळ आहे की जे आहे त्या परिस्थितीत आनंदात आहेत. त्यामुळे दारिद्र्याचं प्रमोशन नाही बरं का, दारिद्र्याचं समर्थन नाही आहे. आता हे एक आणखीन परमार्थाचा विषय आहे. जनक सम्राट होते, सम्राट. आता सम्राट शब्दाचा अर्थ आहे कोणालाही कसले भोग मिळणं शक्य नाही ते त्याच्यापाशी आहेत. तरी सुद्धा तो वेदांताचा फार मोठा भोगता आहे. याज्ञवल्क्याला दरबारात बोलवायचं, दरबार बोलून त्याला प्रश्न विचारायचे, प्रश्न विचारून त्याच्याकडून वेदांत शास्त्र समजावून घ्यायचं. याज्ञवल्क्य जनक संवाद आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये, वाचून बघावा. म्हणजे सम्राटाला सुद्धा या विद्येची गरज आहे. एकनाथ महाराज जागीरदार होते, रोज पुरणाची पोळी, तरी सुद्धा त्याने त्या पूर्णाच्या पोळीवर थांबले नाहीत ते. मग त्यांना सुद्धा काय आहे, श्री गुरु करून घेतले, वेदांत शास्त्राचा अभ्यास केला, मुक्त झाले आणि चिदाकाशात स्वतंत्र विहार करायला लागले. एकनाथ महाराज आहेत.
म्हणजे दरिद्री असल्यामुळे परमार्थाला लागला असं जर वाटत असेल त्या दोन उदाहरण आपल्याला कळतं. दारिद्र्याचा आणि परमार्थाचा, श्रीमंतीचा आणि परमार्थाचा काडी इतका संबंध नाही. जर दारिद्र्यात परमार्थ फुलत असता तर मुंबईच्या झोपडपट्टीत किती संत तयार झाले असते. आता विचार केला अतिशय सोप आहे. जर श्रीमंतीत परमार्थ फुलत असता तर मलबार हिलवर किती श्रीमंत संत झाले असते. मलबार हिलवर सगळे श्रीमंत राहतात. ते थोडं लॉजिक वापरलं तर आपल्याला कळतं की श्रीमंतीचा आणि दारिद्र्याचा परमार्थाशी सुतराम संबंध नाही, म्हणून ती पळवाट नाही आहे. आता लक्षात ठेवा, त्याला काही जमत नाही म्हणून हा कशाला लागला. पुष्कळानं वाटतं बरं का, त्याला काही जमत नाही, कुठेच काही मिळत असं दिसत नाही म्हणून आता काय लागला, हरिहरी करायला लागला. असं हरिहरी करणं इथे अपेक्षित नाहीये. तर रिटायर झाल्यावर हल्ली काय करत होते, बसले हरिहरी करीत. आता अशा पद्धतीने हरिहरी करत बसलेत, हा परमार्थाचा पराभव आहे. पण हरी म्हणजे काय समजावून घेतलं आणि तो स्वतःच हरी झाला तर परमार्थाचा विजय आहे. या दृष्टीने विचार करूया. आता आपल्याला एक गोष्ट कळली की गाढ झोपेत मी दोन व्याख्या करणार होतो. अनुकूल संवेदनम सुखम, ज्यावेळेला एखाद्या गोष्टीविषयी अनुकूल संवेदना निर्माण होते तर त्यातून आपल्याला सुख मिळतं. आणि दुसरी पारमार्थिक व्याख्या किंबहुना सोय, जीवा आत्मयाशील आहे. साध्या भाषेत सांगतो, ज्या क्षणी जीव आत्मरूप होतो, आत्मस्वरूपात विलीन होतो, त्या क्षणी जे काही होतं त्याला सुख असं म्हणतात. गाढ झोपेत रोज आपला जीव आत्मरूप होतो. आता हा स्वतंत्र विषय आहे, तो कसा होतो काय होतो एक डेमॉन्स्ट्रेशन असतं. त्या डेमॉन्स्ट्रेशन समजून घेता येतं. आत्तापुरतं एवढी गोष्ट पुरी आहे की गाढ झोपेत रोज आपण जेव्हा गाढ झोपतो तर आपला जीव जो असतो, साध्या भाषेत बोलूया, जी बुद्धी असते आपली, की मन असतं जे विचार करतं, ते विचार करणारं मन आत्मस्वरूपात हरवून जातं. आणि ते आत्मस्वरूपात हरवून गेल्यामुळे आत्मा सुखरूप असल्यामुळे आपल्याला गाढ झोपेत कशाचा अनुभव येतो, सुखाचा अनुभव येतो. आता ह्याला तर्काची जोड देता येते का बघूया. दोन गोष्टी आपण पाहिल्या. एक वेदांत शास्त्र काय सांगतं ते पाहिलं. दुसरं आपल्या रोजच्या जीवनात तो अनुभव येतो का शास्त्र सांगतं त्याप्रमाणे ते पाहिलं. आणि याला मग आता तर्काची जोड देता येतं का ते बघूया. आता एक सुखाचा विषय चहा नावाचा, आपला सर्वांचा सुखाचा विषय काय आहे, चहा म्हणा कॉफी म्हणा. आता तर्क असं सांगतो, जर चहात सुख असतं तर जितका चहा जास्त तितकं काय मिळालं पाहिजे, सुख जास्त मिळालं पाहिजे. असं आहे का हो, असं आहे का. पहिल्या घोटात जे आहे ते दुसऱ्या घोटात नाही, पहिल्या कपात जे आहे ते दुसऱ्या कपात नाही. आणि 10वा कप प्यायची पाळी आली तर काय होईल, ताबडतोब चहा म्हटल्याबरोबर सुद्धा काय होईल, ठेवायला लागतील. ह्याचा अर्थ असं होतं, सरळ समजण्यासारखी गोष्ट आहे. जर त्यात सुख असतं, चहात जर सुख असतं तर जितका चहा जास्त तितकं सुख जास्त पाहिजे. असं तर दिसत नाही. त्या अर्थी चहात सुख नसलं पाहिजे. मग चहाचा जेव्हा मी पहिला गोड घेतो, जर तो मनासारखा असला तर आता त्याला अटी येतात, पुष्कळ अटी आहेत बरं का. चहाचा पहिला गोड जो मी घेतला तर आता त्याचा आपला स्वतःच्या अनुभवाशी जो मेळ घालण्याचा प्रयत्न करूया, स्वतःच्या अनुभवाशी मेळ घालूया. आणि एकदा आपल्याला एक गोष्ट कळली, तर्क काय सांगतो, जर चहात सुख असतं तर जितका चहा जास्त तितकं सुख जास्त हवं. ज्या अर्थी तसं नाही त्या अर्थी चहात सुख नसलं पाहिजे. अरे संवादी तर्क आहेत बरं का, विसंवादी तर्क असतात. विसंवादी तर्क सांगून टाकतो, म्हणजे कसा तर्क करू नये आणि कसा तर्क करावा त्याचा अंदाज येतो. मुंबई लोकल असतात, 12 गाड्याची डब्याची गाडी असते, त्यामुळे 2 डबे बायकांसाठी राखीव असतात आणि बाकीचे 10 डबे असतात, त्यात पुरुषांनी चढलं तरी चालतं आणि बायकांनी चढलं तरी चालतं. आता इथे कॅच आहे बरं का त्यातला. पण त्यात तर्क असं सांगतो, ज्या अर्थी बायकांच्या डब्यात चढायला पुरुषांना परवानगी नाही त्या अर्थी बायकांपासून पुरुषांना धोका असला पाहिजे. कळतं ना मी काय म्हणतो. ज्या अर्थी पुरुषांच्या डब्यात बायकांनी चढलं तरी चालतं त्या अर्थी पुरुषांकडून बायकाला धोका नसला पाहिजे. आता हा तर्क बरोबर आहे का माझा, हा अनुभवाशी अत्यंत विसंगत आहे. म्हणून तर्क कसा नसावा आणि कसा असावा ह्याचाही विचार म्हणून ब्रह्मसूत्र सांगतं, तर्का प्रतिष्ठानात, की ज्या वेदांत शास्त्रात तर्काला अजिबात प्रतिष्ठा नाही. येतं तर्क आयणीने घे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ते सगळे उपनिषदांचे ब्रह्मसूत्राचे वगैरे जे सगळे विचार आहेत ते अत्यंत कसे सुसंग आहेत तो विचार आहे. आता थोडं आणखीन अनुभवाशी त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करूया. मी बघाशी एक विषय मांडला, चहा. जर मला जो आवडतो तो चहा असेल
लिप्टन ग्रीन लेबल कोणता आवडतो? त्या चहाची जो डिपडिपची, आता मी यांच्याकडे जातो येलो लेबल देतात मला ते. आपण पुढे जाऊ. अर्धा दिवस मी बिन तक्रार येलो लेबलचा चहा पितो बरं का. तुम्हाला सांगतो म्हणजे उद्या तुम्ही जो बोलवलं तर मला ग्रीन लेबल द्या सांगण्यासाठी सांग. आता तो जर चहा मिळाला तर त्या चहाचं मला सुख मिळतं. नाही तर दुसरा कुठला ब्रँड बघितला तर मन बुद्धी चित्त अहंकार शांत होतच नाही. संकल्प कशाविषयी चालू राहतात, विचार कशाविषयी चालू राहतात, ग्रीन लेबलचे विचार चालू राहतात. आणि ग्रीन लेबलचे विचार चालू राहिल्यामुळे येलो लेबलचा चहा दिसला की मन शांत होत नाही. आता दुसरा आहे, जिथे मी चहा पितो, समजा आम्ही हॉटेलात गेलो तर वातावरण स्वच्छ असेल, आसपासचं शांत असेल तर चहाचं सुख मिळतं. गलिच्छ असेल तर तो चहा आहे. समजा आधी ग्रीन लेबल तिथे दिला तरी वातावरण जर भोवतालचं गलिच्छ असेल तर तो चहा सुद्धा सुख मिळत नाही. तिसरा वेळ आहे, आवडत्या व्यक्तीने चहा दिला. मी व्यक्तीच्या भाषेत बोलतोय, लक्षात ठेवा. आवडत्या व्यक्तीने चहा दिला, नावडत्या व्यक्तीने जर कप आणून समोर ठेवला तर तो चहा चांगला लागत नाही. भांडत भांडत चहा प्यायला तर, वाद घालत घालत जर चहा प्यायला तर काय होतं, मन बुद्धी चित्त अहंकार शांत होणार नाही. टीव्ही बघत बघत जर चहा प्यायला तर मन बुद्धी शांत होत नाही. कादंबरी वाचता वाचता जर चहा प्यायला तर पहिल्या घोटाने जे काय व्हायला हवं तो पहिला घोट त्या टीव्हीच्या नादात निघूनच जातो. पहिला घोट पेपर वाचता वाचता निघून जातो. तर पहिल्या घोटाने जे मन बुद्धी चित्त अहंकार शांत व्हायची क्रिया व्हायला हवी ती अजिबात होत नाही. म्हणून लॉजिक आपण वापरलं. आता शेवटचा एक अनुभव सांगतो, 2 मिनिटात आणि थांबून जाऊया. एकदा आम्ही असं गाढ झोप लागली होती बुरगुडला असताना. पहाटे जाग आली 4 वाजता. 4 वाजता जाग आल्यानंतर मनात विचार आला की आपल्याला चहा असावा. त्याला काय म्हणतात, संकल्प. आता विकल्प सुरू झाले. ज्यांनी चहा करून द्यायला पाहिजे त्यांना जाग आली की नाही, विकल्प सुरू झाले. बरं, ताजं दूध असेल की नाही. आता तो प्रश्न आहे, ताजं म्हणजे काय, शहरातलं ताजं दूध बरं का, वेगळं. कालच फ्रीजमध्ये ठेवून आज जे वापरलेलं त्याला काय म्हणायचं, त्याला ताजं म्हणतात. आणि फ्रीजमध्ये परवा दिवशीचं आलेलं असतं. आमच्या बुरगुडला असं नाही बरं का. अक्रॉस द कंपाऊंड आम्हाला नुकतंच मशीने दिलेलं धारोष्ट दूध मिळतं. आमच्या बुरगुडचं वैभव सांगतो बरं का तुम्हाला. मग आता ताजं दूध असेल की नाही, ज्याने घरात चहा करून द्यायला जाग आली असेल की नाही, आता विकल्प सुरू झाले. मग स्वयंपाकघरामध्ये स्विच ऑन झाल्याचा आवाज आला. तोपर्यंत इलेक्ट्रिक विजेचा स्विच ऑन झाल्याचा आवाज आला. म्हणजे काय, ज्या अर्थी स्विच ऑन झालाय त्या अर्थी ज्यांनी चहा करून द्यायला पाहिजे त्यांना जाग आलेली आहे. आता बुद्धीचा आता काय निर्णय झाला, चित्ताने काम सुरू केलं बरं का. चहाचा नुसता विचार होता पण आता चित्ताने पकडून ठेवलं. स्विचचा आवाज आला, हा छान झालं. मग गॅस लायटरचा आवाज आला, चुरुक्कन, हा बरोबर आहे. आता चित्ताचं काम सुरू झालं. पण इतकं चहा असा मुरलेला असतो की साखरेचा डबा उघडल्याचा आवाज वेगळा येतो आणि चहाचा डबा उघडल्याचा आवाज सुद्धा वेगळा असतो. कारण साखरेचा डबा मोठा असतो. मोठा असल्यामुळे झाकण उघडण्याचा आवाज जरा वेगळा येतो. एक्सपर्टाईज म्हणतात बरं घ्यायला. आवाजाविषयी आम्ही कसे होतो, एकदम कान तयार होऊन जातात. असं ते चित्त काम करायला लागलं. चित्त काम करता करता किटली आणि कब्बशीचा आवाज आला. टेबलावरती किटली कब्बशी आवाज आला. आता निश्चय झाला बरं का, ज्या अर्थी आता इतकी सगळी गोष्ट सांगतो याचं कारण मला चहा असावा हा विचार मागे पडलेला आहे. चित्ताने स्वयंपाकघराचा वेध झेडण्याचं काम आहे ते सुद्धा थांबलेलं आहे. मी इथे येऊन आलो, टेबलाशी बसलो, किटलीतला चहा कपात ओतून घेतला. बुद्धीला काम नक्की झालं की आता मला नक्की चहा मिळणार. आणि जेव्हा आम्ही अशा या इतक्या आयडियल कंडिशनमध्ये तो पहिला घोट जेव्हा मी घेतो त्यावेळेला माझं मन शांत झालेलं आहे. आधीच चहाचे विचार थांबलेले आहेत. चहा मिळेल की नाही याविषयी शंका होती, ती शंका गेली. चहा मिळालाय नक्की, बुद्धीचा निर्णय झालाय. अशा पद्धतीने चित्ताचं काम संपलंय, कारण प्रत्यक्ष चहा प्यायला सुरुवातच केलेली आहे. म्हणून प्रिय मोद आणि प्रमोद. झोपेत जी चहाची आठवण झाली त्यावेळेस चहा कसा होता, प्रिय. किटली बघितल्यावर काय वाटलं, मोद. आणि पहिला घोट घेतल्यावर काय झालं, प्रबोध. असा जो प्रबोधाचा क्षण आहे तो जर येऊ दिला तर तुमच्या आमच्या जीवनात चहा सुद्धा गोडभर नीट पिण्याचं समाधान नसतं. त्याचं कारण आहे, चहा पिता पिता काय प्यायचं असतं,
पेपर वाचायचा असतो, चहा पिता पिता टीव्ही बघायचा असतो, चहा पिता पिता वाद घालायचा असतो वगैरे वगैरे. आता हे जे सगळं आहे, मुद्दा एक लक्षात आला की अनुभव आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे की मन बुद्धी चित्त अहंकार जेव्हा शांत झालं त्यावेळेला आत्मसुखाचा अनुभव आला. चहाच्या निमित्ताने आत्मसुखाचा अनुभव आला. ज्यावेळेस चहाचं निमित्त असून मन बुद्धी चित्त अहंकार शांत होत नाही त्यावेळेस सुखाचा अनुभव येत नाही. आता हे लॉजिकली पटलं ना. ब्रँड तोच पाहिजे तर चहाचं सुख, परिस्थिती बरोबर पाहिजे तर चहाचं सुख, देणारी व्यक्ती सुद्धा बरोबर पाहिजे. किती जर तर आहेत त्याच्याबरोबर. ह्याचा अर्थच आहे ते चहातलं जे सुख आहे ते जरतरी सुख आहे. जर असं असेल तर, जर असं असेल तर. पण आत्मसुख जे आहे त्यात एकही जर नाही, एकही तर नाही. असं जे स्वसुख असलेलं, आत्मसुख असलेलं ते माझं स्वरूप आहे. त्या माझ्या सुखरूप स्वरूप जे माझं आहे, मीच जो सुखरूप आहे, त्याला विसरून, भ्रम झाल्यामुळे विसरून आम्ही जेव्हा सुखासाठी विषयांची काळ धरतो त्यावेळेला आम्हाला कधी सुख मिळेल, कधी दुःख मिळेल. सुख दुःख मिश्रित जीवन, ज्याला द्वंद्वमय जीवन म्हणतात, तसं द्वंद्वमय जीवन जगत आमचं आयुष्य निघून जाईल. आणि असं आयुष्य निघून जाणं परमार्थ शास्त्राला अपेक्षित नाही. मग कसं पाहिजे? सुखरूप जीवन पाहिजे, आनंदरूप जीवन पाहिजे. आणि असं आनंदरूप जीवन आपल्याला सगळ्यांना विचाराने मिळतं. एकही श्रद्धेचा विषय सांगितलेला नाही. कोणावरती व्यक्तीवर श्रद्धा ठेवा म्हणत नाही, शास्त्रावर श्रद्धा ठेवा म्हणत नाही. प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेता येते, घासून पुसून स्वच्छ करून घेता येते. आणि असे जर घेता आले आपल्याला तर आपल्याला नेमकं सुख कुठे आहे ते शास्त्राने कळतं, अनुभवाने कळतं, तर्काने कळतं आणि प्रत्यक्ष अनुभवाने कळतं. आणि ह्यावरच सगळी साधनं आधारलेली आहेत. उदाहरणार्थ मी जेव्हा ध्यानाला बसतो, त्या ध्यानाला मी बसतो ज्या वेळेला, त्यावेळेला मन बुद्धी चित्त अहंकार शांत केल्याशिवाय ध्यान सिद्ध होत नाही. आणि ज्यावेळेला मी ध्यानाला बसल्यानंतर मन बुद्धी चित्त अहंकार शांत होईल त्याच वेळेला आपल्याला आत्मसुखाचा अनुभव येईल. म्हणून भगवद्गीता सांगते, मय्यव मना आदत्स्व मय्य बुद्धिम निवेशे. आता बघा किती सुसंगती आहे. सगळ्या शास्त्राशी आतापर्यंत आपण जेवढं चिंतन केलं त्या चिंतनाशी शास्त्र अत्यंत सुसंगत साधना सांगतं आपल्याला. तू मन हे मीची करी. तुझं मन जे आहे ते मनामध्ये बाकीचे संकल्प सोडून दे, फक्त माझ्याविषयीच विचार कर, म्हणजे आत्मस्वरूपाचा विचार कर. बुद्धीने त्याचाच माझाच निर्णय घे. आणि असं जर तू केलंस तर निवेशशी मय्यव योग चित्तवृत्ती निरोधा. पुढे काय म्हटले? तदागंतु स्वरूपे अवस्थानम. अथ योगानुशासनम पहिलं सूत्र आहे, योग चित्तवृत्ती निरोधा दुसरं सूत्र आहे. आणि चित्तवृत्तीचा ज्या क्षणी मी निरोध करतो त्या क्षणी तदागंतु स्वरूपे अवस्थानम, म्हणजे मी आत्मस्वरूपाच्या अनुभवापर्यंत पोहोचतो. याचा अर्थ असा होतो साधना सुद्धा ह्याच तत्वज्ञानावर आधारलेल्या आहेत. आणि हे जर कळलं तर साधना जर यशस्वी करायची असेल तर साधनाला बसल्यानंतर मन बुद्धी चित्त अहंकार शांत झालंच पाहिजे, तर साधना यशस्वी होईल. मन इकडे भरकटतंय कुठेही आणि इकडे साधनाही चालू आहे, म्हणजे त्या साधनेला काही अर्थ शिल्लक राहत नाही. एवढे सगळे विचार आपल्याला 2 अवयवांच्या माध्यमातून आपण सव्वा तासाच्या मुदतीमध्ये केले. आपण निवांत ऐकून घेतलेत. त्यावेळेला कसा होतो, समोर ते श्रोते बघितले की असं वाटतं आपण इथून पळूनच जावं, तर काही सांगायच्या भानगडीत पडू नये. आता असं मला वाटलं नाही. अतिशय आनंदाने शांतपणे मला सांगता आलं. धन्यवाद.